आज आपण पाहणार आहोत पावसामध्ये कांदा कसा टिकवून ठेवायचा आहे आपल्याला 4-5 महिने। तर मी आता इथे बघताय एक 10 किलोची गोणी घेतलेली आहे। हा मला कांदा पडलेला आहे 11 रुपयांनी। आणि हाच कांदा आपण पावसामध्ये घ्यायला गेला तर आपल्याला ह्याची भाव असेल 40 ते 50 रुपये किलो असा। त्यामुळे आपल्याला पावसाच्या आधीच कांदा भरून ठेवायचा आहे। 4 ते 5 महिने आरामात टिकणार हा कांदा। त्यासाठी मीडियम आकाराचा मी हा कांदा घेतलेला आहे, कारण आमच्याकडे 4च आहेत, 2 मुलं आणि आम्ही 2 मोठी माणसं। त्यामुळे मला जास्त मोठा कांदा लागत नाही, म्हणून मी मीडियम साईजचा कांदा घेतलेला आहे। ते बघताय मी 4 महिने मला हा टिकवायचा आहे। त्यामुळे मी त्याची तुम्हाला प्रोसेस दाखवणार आहे, आपल्याला काय करायचं आहे कांदा 4 महिने टिकवण्यासाठी। पहिले तर आपल्याला हा कांदा घेतो तेव्हा आपण कांदा इथे जी शेंडी असते, ही शेंडी अशी जून झालेली असते, तोच कांदा आपल्याला घ्यायचा आहे। जर आपल्याला हा कांदा आपल्याला हा प्रेस करून बघायचा आहे। हा जर इथे प्रेस होत असेल, नरम असेल, तर समजायचं हा कांदा जास्त वेळ टिकणार नाही आणि हा कांदा लवकर खराब होणार आहे। त्यामुळे आपल्याला हे असे कांदे घ्यायचे नाही। आपल्याला कांदे घ्यायचे आहेत कसे, हे पाठच्या साईडला जो शेंडा आहे हा सुकलेला पाहिजे, हा अजिबात असा दबला नाही पाहिजे, हा चांगला असा सुकलेला पाहिजे। त्यामुळे हा कांदा आपला आरामात 4 ते 5 महिने टिकणार आहे। अरे मी बोलते पण ते बंद आहे। आपण कांदा टिकवण्यासाठी जाळीदार टब घ्यायचा आहे, ज्याला जाळी असते तसा टब घ्यायचा आणि त्याच्यामध्ये आपल्याला हे कांदे पसरून टाकायचे आहे। ती एक पद्धत झाली आहे। आणि जर आपल्याकडे जास्त जागा असेल तर आपण मोकळ्या हवेमध्ये पण ठेवू शकतो कांदे, जसे की पसरवून ठेवायचे आहे। आपल्याला एक गोणी खाली हंतरून घालायची आहे, त्याच्यावरती हे कांदे सगळे पसरवून घालायचे आहेत। आरामात आपल्याला हे 4 ते 5 महिने कांदे आपले टिकणार। आणि एक 10-15 दिवसातून आपल्याला त्या कांदे आपल्याला चेक करत राहायचं आहे। एखादा कांदा खराब निघतो त्याच्यामध्ये, तो आपल्याला साईडला करून टाकायचा आहे। एक आठवड्यातून आपल्याला एक हात मारलाच पाहिजे त्या कांद्यावरती। तसं केल्यामुळे कसे कांदे आपले चांगले टिकतील। आणि जर आपण ते कांदे बघितले नाही, चेक केले नाही, तर एका कांद्यामुळे आपल्याला बाजूचे 4-5 कांदे खराब होऊ शकतात। त्यामुळे आपल्याला आठवड्यातून एकदा तरी आपल्याला कांद्याला चेक करायचं आहे।